नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 जुलै आणि 25 जुलै रोजी जेवढ्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार। सर्वप्रथम तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहात त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करायचं। चला तर मित्रांनो, बघा तुमच्या समोर स्क्रीनवर पहिला आपला प्रश्न दिसतोय। बघा प्रश्न वाचतो मी, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 देण्यात आलाय? खालीलपैकी कोणत्या संस्थेला वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 दिलाय? तर या तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इस्रो या संस्थेला वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 हा देण्यात आले आहे। आता बघा मित्रांनो, याच्याविषयी तुम्हाला काही पॉईंट हे लिहून ठेवायचे आहेत। मित्रांनो, व्हिडिओ नुसता बघायचाच नाही तर तुम्हाला पेन आणि कॉपी सोबत घेऊन ठेवायचे आहेत। हे सर्व पॉईंट हे तुम्हाला नोट करायचे आहेत। बघा पहिला पॉईंट, आता बघा इस्रो ही भारताची स्पेस संस्था आहे। आता बघा चंद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेसाठी इस्रोला हा सन्मान देण्यात आलाय। असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 इस्रोला कशाबद्दल दिलाय? तर चंद्रयान 3चं जे यशस्वी मोहिमेसाठी इस्रोला हे अवॉर्ड देण्यात आलाय। आता बघा आपल्या काही महत्त्वपूर्ण चंद्रयान, बघा पहिलं जे चंद्रयान 1 होतं मित्रांनो ते 2008 साली सोडण्यात आलं होतं। लक्षात ठेवा, हे आपल्याला इयर विचारलं जाऊ शकतं। दुसरं जे चंद्रयान होतं भारताचं ते 22 जुलै 2019 ला सोडण्यात आलं होतं आणि तिसरं जे चंद्रयान आहे त्याबद्दल आपल्याला वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 दिलाय ते 14 जुलै ते 23 ऑगस्ट अशा आपल्या टप्प्यात सोडण्यात आलं होतं ते 2023 ला। आणि ते कुठे उतरलं होतं मित्रांनो? दक्षिण ध्रुवावर। आणि लक्षात ठेवा, दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा भारत हा पहिला देश आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। आता इस्रोचा उल्लेख झाला तर इस्रो बद्दल सुद्धा थोडक्यात माहिती ठेवा। इस्रोचं फुल फॉर्म विचारलं जाऊ शकतं तर त्याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। आणि इस्रोची स्थापना जी होती मित्रांनो ती 15 ऑगस्ट 1969 ला झाली होती आणि सध्याचे इस्रोचे जे अध्यक्ष आहेत ते एस सोमनाथ आहेत। मित्रांनो, व्हिडिओ नुसता पाहता नाही, मी तुम्हाला वारंवार सांगतो की पेन आणि कॉपी घेऊन बसायचं आणि हे सर्व पॉईंट हे लिहून ठेवायचे आहेत। बघूया पुढील प्रश्न। आजचा आपला दुसरा प्रश्न बघा, कोणती कंपनी 2026 पर्यंत भारताचा पहिला मेड इन इंडिया हेलिकॉप्टर तयार करणार आहे? तर बघा तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एअरबस। आता एअरबस ही कंपनी 2026 पर्यंत भारताचा पहिला मेड इन इंडिया हेलिकॉप्टर बनणार आहे। आता त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे हे तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत। पहिला म्हणजे भारतातील बघा टाटा आणि फ्रान्सची जी एअरबस आहे ही एअरबस कंपनी कुठची आहेत मित्रांनो? ही फ्रान्सची आहे, हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा। भारतातील टाटा आणि फ्रान्सची एअरबस मिळून 2026 पर्यंत हे हेलिकॉप्टर तयार करणार आहेत। आणि त्या हेलिकॉप्टरचं नाव काय असणार आहे? नाव सुद्धा नोट करून ठेवा, ज्याचं की नाव असणार आहे H125। मेड इन इंडियाचा उल्लेख झालाय तर बघा इथे मेड इन इंडिया केव्हा सुरुवात झाली हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की सप्टेंबर 2024 मध्ये भारतामध्ये मेड इन इंडियाची सुरुवात झाली आहे। बघा मित्रांनो, व्हिडिओ नुसता बघायचा नाही, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघूया पुढील। बघा आजचा आपला तिसरा प्रश्न असणार आहे, प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, नोट करून ठेवा। बघा तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते ऑप्शन उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डीआरडीओ याने प्रलय क्षेपणास्त्र हे विकसित केलं आहे। आता चला तर डीआरडीओचा उल्लेख झालाय त्याबद्दल सुद्धा आपण माहिती करून घ्या। बघा पहिला पॉईंट त्याची स्थापना, बघा डीआरडीओची जी स्थापना आहे मित्रांनो ते 1958 मध्ये झाली होती। डीआरडीओचं फुल फॉर्म बघा, डीआरडीओचं फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हे त्याचं फुल फॉर्म आहे। आणि डीआरडीओचं मुख्यालय ते कुठे आहे? ते नवी दिल्ली येथे आहे। आणि त्याचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत मित्रांनो डीआरडीओचे जे की डॉक्टर समीर कामत हे आहेत। आता हे कोणत्या मंत्रालय अंतर्गत येतं हे सुद्धा प्रश्न बरेचदा विचारला जातो, ते रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येतं आणि सध्या भारताचे रक्षा मंत्री कोण आहेत? ते आहेत राजनाथ सिंग। एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, कशाही प्रकारे प्रश्न विचारला तुमचा चुकता कामा नये। बघूया पुढील प्रश्न। बघा आजचा आपला चौथा प्रश्न आहे, PR श्रीजेश या खेळाडूने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली, त्याचा कोणत्या खेळाशी संबंध आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो। बघा PR श्रीजेश या खेळाडूने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे आणि तो हॉकी या खेळाशी संबंधित आहे, म्हणजे हॉकीचा तो प्लेअर आहे। आता त्या संबंधित काही पॉईंट बघूयात। भारतीय हॉकी संघाचा तो गोलकीपर आहे। दुसरा पॉईंट बघायचा झाला, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शेवटला तो सामना खेळणार आहे। आता बघा पॅरिस येथे 2024 ऑलिम्पिक होणार आहेत, याहून हा मुद्दा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आणि ते कितवे खेळ असणार आहेत? ते 33वे खेळ असणार आहेत। तिसरा मुद्दा बघायचा झाला, 2021 मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार ने त्याला सन्मानित करण्यात आले होते। आणि चौथा मुद्दा, भारतातील सर्वात मोठे जे हॉकी स्टेडियम आहेत, बघा बऱ्याचदा क्रिकेट स्टेडियम आणि हॉकी स्टेडियम विचारलं जातं, तर भारतातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम जे आहेत ते आहेत बिरसा मुंडा। ते कुठे आहेत मित्रांनो? ते ओडिसामध्ये आहेत। आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे की भारतातील सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम कोणते आहेत आणि कोणत्या राज्यात आहेत? चला तर बघूया पुढील प्रश्न। बघा मित्रांनो, आजचा आपला शेवटला प्रश्न आहे, नुकतेच टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये
कोणत्या भारतीय टेनिसपटूचा समावेश करण्यात आलाय? तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1 व 2 दोन्ही, म्हणजे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज या 2 खेळाडूंचा हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे। आणि हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहेत। आता त्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट जे की आपल्याला त्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत ते नोट करून ठेवायचे बघा। समावेश होणारे पहिले आशियाई खेळाडू ठरले आहेत हे जे आहेत मित्रांनो लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे हे पहिले आशियाई खेळाडू ठरले आहेत। भारतासाठी टेनिसमध्ये ऑलिम्पिक पद जिंकणारा एकमेव खेळाडू जो की आहेत मित्रांनो लिएंडर पेस, हे लक्षात ठेवा। भारतासाठी टेनिसमध्ये बघा, टेनिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा तो एकमात्र खेळाडू आहे की ज्याला टेनिसमध्ये पदक मिळाले बघा। 1996च्या जे ऑलिम्पिक झालं होतं त्यामध्ये त्यांना कांस्य पदक मिळाले होते आणि ते एकमात्र असे प्लेयर आहेत की ज्यांना ऑलिम्पिक टेनिसमध्ये पदक मिळाले। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत उद्यासाठी, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।